नमस्कार मंडळी, मी मुक्तांगण. तुम्ही कसे? सगळे छान व्यसनमुक्त आयुष्य जगताय ना? गेली 38 वर्ष मी उभा आहे, अनेकांना सामावून घेतोय, अनेकांची उद्ध्वस्त झालेली आणि त्यानंतर फिनिक्स सारखी झेप घेऊन पुन्हा उभी झालेली आयुष्य पाहतोय. माझं एक स्वप्न सांगू? जर हे मुक्तांगणच बंद झालं, कारण आता समाजात त्याची गरजच राहिली नाही, असं ज्या दिवशी घडेल तो माझ्यासाठी सुवर्णदिन. असो, तर ह्या प्रवासाची सुरुवात कशी झाली? कोण होता पहिला वहिला रुग्णमित्र जो या वाटेतून आला आणि त्याने आपल्या व्यसनमुक्तीची मुहूर्तमेढ रचली? तर आज आपल्या पहिल्या या भेटीत आपण भेटणार आहोत मुक्तांगणचे पहिले रुग्णमित्र श्री महादेव घारे यांना. माझं नाव महादेव शंकर घारे. मी मुक्तांगणला 29 ऑगस्ट 86ला ॲडमिट झालो. त्यावेळेस नवीनच हॉस्पिटल सुरू झालं. त्याच्यात पु ल देशपांडेजी आणि मोठ्या मॅडमनी मला ॲडमिट करून घेतलं. नमस्कार, मी मुक्ता पुणतांबेकर. मी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची संचालक आहे. माझे आई बाबा डॉक्टर अनिल अवचट आणि डॉक्टर अनिता अवचट यांनी पु ल देशपांडे यांच्या आर्थिक मदतीतून मुक्तांगणची स्थापना केली. तो दिवस होता 29 ऑगस्ट 1986. खूपशा पेपर्समध्ये अशी बातमी आली होती की अशा एका व्यसनमुक्ती केंद्राचं पुण्यामध्ये उद्घाटन होत आहे. एका शाळेमध्ये काम करणाऱ्या एक क्लार्क होत्या, त्यांचं नाव होतं जोशीबाई. त्यांनी ही बातमी वाचली आणि त्यांना असं वाटलं की त्यांच्या शाळेमध्ये जे काम करतात महादेव घारे नावाचे शिपाई काका, त्यांना खूप दारूचं व्यसन आहे. मग त्यांना असं वाटलं की आपण जर का त्यांना मुक्तांगणमध्ये घेऊन गेलो, ऍडमिट केलं, तर त्यांचं व्यसन सुटू शकेल. आणि मग जोशीबाई उद्घाटनाच्या दिवशीच महादेव घारे यांना मुक्तांगणमध्ये घेऊन आल्या. त्या माझ्या आईला भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की आता याला ऍडमिट करायचंय. तर तेव्हा माझी आई त्यांना असं म्हणाली की आज आम्ही फक्त उद्घाटन करतोय, आमची अजून पेशंट्स ऍडमिट होण्याची तयारी एवढी झालेली नाहीये. त्यावर जोशीबाई असं म्हणाल्या की आम्ही जर का आता याला घरी घेऊन गेलो तर तो काही परत यायचा नाही, तर तुम्ही काही करा आणि त्याला आजच ऍडमिट करून घ्या. आणि त्यांचं म्हणणं माझ्या आईला पटलं आणि त्या दिवशीच महादेव घारे ऍडमिट झाले. उद्घाटनाच्या दिवशीच महादेव घारे मुक्तांगणमध्ये ऍडमिट झाले. त्यामुळे अर्थातच ते मुक्तांगणचे पहिले रुग्ण होते. त्यामुळे माझी आई त्यांना नेहमी गमतीने असं म्हणायची की महादेव, तू एक शकुनाचा पेशंट आहेस, तू आता चांगली सुरुवात करून द्यायची. चांगली झाली, परकीची झालं, मला जी लग्न झाली, सगळं झालं व्यवस्थित झालं. मी रिटायरमेंट बी व्यवस्थित माहिती झाली, सगळं व्यवस्थित झालं. थोडंसं आता निषेधचं ते माहिती झालं नाही, चांगलं जाते. आम्ही सहकार्य मला नाही केलं, त्यांनी ते केलं, ते प्रश्न नाही. त्या 7 महिने तिने चांगलंच केलं माझं. म्हणजे मला जेवण खावण किंवा काय बोलणं सगळं ते शिकवलं तिने मला चांगलं. मी बी ऐकलं. चांगला राहा, व्यसनापासून दूर राहा, तू व्यसनाजवळ जाऊ नको, मग ते तुझ्याजवळ येणार नाही असं मॅडम सांगायला. मग त्यांनी आता माझ्यासारखं राहावं, व्यसनापासून दूर राहावं आणि आपल्या कुटुंबाला आधार द्यावा. आपण चांगले की आपलं कुटुंब चांगलं राहतं. मी एकटा होतो काय त्या कुटुंबाचं मला आलं. महादेव घाऱ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अगदी साधी आहे. ते जसं मी म्हटलं की शाळेमध्ये शिपायाचं काम करत होते आणि व्यसनामुळे कर्ज झालं होतं. अगदी साध्या झोपडपट्टीसारख्या घरामध्ये ते राहत होते. खूपच आर्थिक समस्या होत्या. हे सर्व ते माझ्या आईशी खूप मोकळेपणाने बोलले. काउन्सिलिंगला त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांना हे लक्षात आलं की आपल्यावरती कितीही समस्या आल्या तरी व्यसन करायचं नाहीये. आणि आता मुक्तांगणला यावर्षी 38 वर्ष पूर्ण झाली आणि महादेव घाऱ्यांच्या व्यसनमुक्तीला सुद्धा आता 38 वर्ष पूर्ण झालेली आहेत. माझे नाव मच्छिंद्र महादेव घारे. महादेव घाऱ्यांचा मी मोठा मुलगा. त्यांची मेन म्हणजे दारू सुटली. ते सगळ्यांशी व्यवस्थित बोलायला लागले. आईशी पण जास्त हे करत नव्हते, ते बोलायला लागले. वेळेवर कामाला जायचे, वेळेवर यायचे. शिकायला हेच मिळालं की व्यसनापासून कोणीही चांगलं होऊ शकत नाही. म्हणजे दारू पिऊन उपयोग नसतो, संसाराची वाट लागते. इतर नातेवाईक कोण असेल ते नाव ठेवतात, त्याच्यापेक्षा व्यसन न केलेलं बरं. म्हणजे माझे जेवढे मित्र होते तेवढे असे व्यसनवालेच होते. पण ते वडिलांची अवस्था बघून आणि ते जेव्हा घरी आले
तेव्हापासून म्हणजे ते मित्र पण सोडून दिले आणि सगळंच सोडून दिलं. आम्ही जेव्हा त्यांना विचारतो की कसं तुम्ही हे साध्य केलं, तर ते नेहमी असं म्हणतात की काही नाही, मी मोठ्या मॅडमना शब्द दिला होता की मी व्यसन करणार नाही, तो शब्द मी फक्त पाळला. त्यांनी त्यांची व्यसनमुक्ती अगदी सोपी करून टाकली. दरवर्षी 29 ऑगस्टला जेव्हा मुक्तांगणचा वर्धापन दिन आम्ही साजरा करतो, तेव्हा आम्ही बाहेरचे कोणी सेलिब्रिटी बोलवत नाही, कारण आमच्या दृष्टीने महादेव घारे हेच आमचे खरे सेलिब्रिटी आहेत. कारण त्यांनी मुक्तांगणची एक खूप छान सुरुवात करून दिली. ते स्वतः अशिक्षित आहेत, पण आज हजारो लोकांपुढे एक खूप चांगला त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. मुक्तांगणमुळे आमच्या जीवनात सगळाच बदल झाला. मेन म्हणजे वडिलांची दारू सुटली. आम्हाला कुठलंही व्यसन लागलं नाही आणि मुक्तांगणचे आभार मानतो की चांगलं केलं त्यांनी आमच्यासाठी. तर हे सगळं असं आहे बघा. आपण आतून चांगलेच असतो या माझ्या आयुष्याच्या तत्वावर चालणारा हा माणूस महादेव घारे. पोरांनो, कसं आहे सांगू का, शेवटी आयुष्य आहे, त्यात चढ उतार खाच खळगे तर येतच राहणार. पण आपल्याला शिकायचं काय, तर त्या संकटांना कमजोर होऊन नाही तर धीरानं धीटपणं सामोरं जायला शिकायचं. प्रयत्न सोडायचे नाहीत, हार मानायची नाही, मग जीत तर आपलीच. जमेल? अहो नक्कीच जमेल. करा प्रयत्नाला सुरुवात. अहो करा तर. आणि समजा दुर्दैवानं कुठं पाय घसरलाच तर मी आहे ना तुम्हाला पंखाखाली घ्यायला. पोरांनी कितीही चुका केल्या तरी बाप कायम उभाच असतो त्यांच्या मागं, एखाद्या पहाडासारखा. पण शेवटी सांगू का, बापाला आनंद केव्हा होतो, जेव्हा त्याची पिल्लं आकाशात मनसोक्त भरारी घेतात, आणि तेही स्वतःच्या पंखातील बळावर. तेव्हाच 38 वर्ष झाली व्यसनमुक्तीच्या वाढदिवसाला दरवर्षी घारे येतात मला भेटायला. हातात त्यांच्या असतं मेडल. आताशा थकलेत ते, पण निघताना मान उंचावून माझ्याकडे बघतात. आमची नजरानजर होते. घारे गेटच्या दिशेने घराकडे चालायला लागतात आणि मी वळून डोळे पुसत पुन्हा कामाला लागतो.